गाईज, कशात तुम्ही सगळे मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी विपुल पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग तर खूप दिवसापासून चालू केलेला यूट्यूब चॅनल, परंतु तो जुना गेलेला त्याचं नवीन चालू केलेला, पण नवीनवर मी काय जास्त ॲक्टिव्ह राहिलो नाही. त्यामुळं आज नाही, आज 4 तारीख आणि 6 तारखेला शिवराज्याभिषेक सोहळा आहे. त्यामुळं आम्ही चाललो आहे तो म्हणजे सागरगडावर. दरवर्षी जातो. जुन्या माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचे तुम्हाला ब्लॉग पण बघायला भेटतील. आणि आत्ता आहे तो म्हणजे खंडाळ्याच्या वरती आहे, पवेळे गाव म्हणून आहे, म्हणजेच जो की सिद्धेश्वरच्या खाली लागतो. आणि तुम्हाला तर माहितीच असेल सिद्धेश्वरचा धबधबा जो की अलिबागमधला खूप प्रसिद्ध आहे. आणि तो म्हणजे अभिषेकला जातो म्हणजे मी जातो आणि मित्र जातात. ते राजमुद्रा प्रतिष्ठान आहे अलिबागमधल्या, त्याच्यानुसार म्हणजे त्याच्याने आम्ही सागरगडावर साजरा करतो राज्याभिषेक सोहळा. तर आत्ताच 4 तारखेला निघायचं होतं मला, जो की फोन आलेला, त्यामुळं मी आलेलो आहे लवकर. आता बाकीचे पण 6 वाजता येणार आहेत मित्र. त्यानंतर आता ते आल्यानंतर आपण जाऊया वरती. इकडे गाडी वगैरे ठेवलेली आहे, तिथे कॅमेरा बॅग पण ठेवलेली आहे. आणि आता ते आल्यानंतर 6 वाजेपर्यंत त्यांचा वेट करतो. ओमकार दादाचा वेट करतो. त्यानंतर तो आला, 6 वाजून गेल्यानंतर त्याला फोन करतो की बाबा कुठे आहेस. तर बघूया आता कसा ब्लॉग होणार आहे. 3 दिवसाचा ब्लॉग होणार आहे, म्हणजे 3 खूप पार्ट होतील. त्यानंतर तुम्हाला पार्टमध्ये दाखवेन. आता मी तर 5:45 वाजताच आलेलो आहे. तर बघूया, थोडा वेट करूया आणि नंतर भेटूया. हा बघा, हा जो रस्ता आहे ना, तो खंडाळा गावातून सीधा वरती येतो आणि परत इकडे बघा असे 2 रस्ते फुटतात. तुम्हाला दाखवते बघा प्रॉपरली. इकडे एक जाणारा, इकडे एक जाणारा, आणि या 2 रस्त्यांच्या मधोमधच पाटी लावलेली आहे. ही बघा, इकडचा जो हा रस्ता आहे तो सिद्धेश्वरकडे जातो आणि इकडचा पवळेकडे जातो. तर अशा 2 रस्त्याने, तर आपण हा रस्ता तुम्ही चॉईस करून जाऊ शकता. त्यानंतर वरती जाताना तुम्हाला दाखवतोच की कसा रस्ता आहे, त्यानुसार तुम्ही येऊ शकता. हा ब्लॉग उद्याला तर पडेलच. तर इकडे बघा, ओमकारदा पण आला आहे इकडे, आणि इकडे सर्व ही टोपं पण काढलेली आहेत. इकडे जनरेटर आणायला गेलेला आहे ॲक्च्युली तो. आणि इकडे बघा, बॉडी वाढल्या जिमला जाऊन मला. इकडे टेंट आणि इकडे थोडं सामान वगैरे काढलं. आता हा सामान घेऊन गडावर जायचं आहे अजून. आणि हे ढोल पण आजच चढवायचे, आणि ढोल पण आज म्हणजे आज खरी कसरत आहे. आणि हे जे तुम्ही बोलत हे दूध नाही, ॲक्च्युली याच्यात पाणी आम्हाला वरती कॅरी करायचं आहे, त्यामुळे ते आम्ही हे केलं. इकडे टेंट, इकडे भात वगैरे, आणि हे सर्व सामान आम्हाला आज रात्री चढवायचं आहे. आणि ॲक्च्युली हा सामान चढवताना किती कष्ट घेतलं, म्हणजे किती कष्ट घेतात पोरं, ते तुम्हाला या ब्लॉगमधनं कळेल. हे बघा तुम्ही या ब्लॉगमध्ये किती. आणि इकडे बघा, इकडे सामान पण घेऊन आले सर्व. हा सामान घेऊन पण चढवायच्या वरती जेवण. हा, हे आपले स्पेशल जेवण आहे. हे आपले कुक आहेत, हे जे की, आणि हे ताज हॉटेलला आधी कामाला होते, आणि आजची रेसिपी त्यांच्या हातून आम्हाला खायची होती. तर बघूया, आता आपण हे सामान घेऊन वरती जाऊया. अशीच कंटिन्यू जर्नी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. 3 दिवस आम्ही तिथे राहणार आहोत. तर आता बघूया पुढे जाऊन. मगाशी जो ब्लॉग दाखवला तेव्हा उजेड होता, आणि सर्व सामान गोळा करताना पुन्हा रात्र झाली बघा. आणि इकडे आता गाडी पण आले. या गाडीत ही गाडी आपल्याला गडाच्या थोडा खाली, जो की अजून वरती एक आदिवासी वाडी आहे, तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे सर्व सामान. बघा एवढा सामान झालेला आहे. इकडं पण सामान आहे. बाकी इकडं रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. हा सामान या गाडीत चढवायचा आहे यार. हे मोठं स्ट्रगल आहे गाडीतून सामान वरती न्यायचं. तर मगाशी तर किती सामान होता विचार करा तुम्ही. आणि हा फक्त आम्ही एवढ्या एका 4x4 त्या जिप्सीमध्ये टाकलाय. अजून पण हे आमच्या बॅगा वगैरे लोड करायच्या आहे त्याच्यात. बाकी इकडं बघा, फुल लोड, फुल खतरनाक लोड केलेली आहे बघा. सर्वकडून खतरनाक लोड केलेली आहे आणि पूर्ण वरपर्यंत चढवायचा. हे आता मजा येणार आहे फुल. बघूया. समोर ना खतरनाक लुक, जुने काळातले एकदम. मित्रांनो हे बघा, या दोघांनी समोर जागा जिंकले. ही गाडी आहे, पहिली जागा जिंकली. तुम्हाला दाखवतो यांचे चेहरे. हे बघा, बघितल्यात दोघांचे, दोघं पुढे बसले. हे बघा, हे बाकीचे. असा लोड झाले पूर्ण गाडी.
हे बघा खतरनाक. तर मित्रांनो निघालोय आम्ही. हे बघा फुल खतरनाक टांगून बिकून. हे बघा पण टांगले ते बघा. अशा तऱ्हेने जरा फाटत फाटत निघालोय आम्ही. बघूया समोरचा व्ह्यू बघा. हे बघा फुल टॉपला बसलोय खतरनाक. हे बघा योगची वाटले पूर्ण. इथून रिअल स्ट्रगल चालू झालंय. पूर्ण डोंगरात ना ऑफरोडिंग आहे बघा. पूर्ण ऑफरोडिंग रोड आहे बघा. खतरनाक ऑफरोडिंग भाई साहब. ये देख लो गाइस. ये देखो पलटी भी हो सकता है. फिर भी हम चढ़ा रहे ऊपर. पलटी होने का फुल चांस. खतरनाक. इधर के लोगों का रिएक्शन देख लो. बेकार हालत है बेकार. ये देखो पीछे वाला लोगो देखो. बसलोय नाही मी. बसलोय नाही. हे बघा हे देखो. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. ओह माय गॉड. यहाँ पे देख सकते हैं गाइस. ये हमने अमेरिका से मंगाया है. आपला अभिभाय इथून बॉर्डरवरनं घेऊन आलेला आहे टँक. खतरनाक खतरनाक. बघा चढण बघा. आम्ही कम से कम 700 अल्टिट्यूड वर वरती आलोय. इकडनं व्ह्यू बघा. एवढे डोंगरात गाडी काढते. बघा दोन दरीच्या मध्ये बघा. रोड बघा फक्त. बॅटरी लावा रे. हा तुम्ही पूर्ण फूड बघाच. ही अजिबात सुरू नका. भयानक रस्ता आहे. रस्त्याची हालत बघा. काय मोठे खड्डे. त्यात आमची जिप्सी चढते. बघा या दोघांची हालत बघा. पार फाटले पण सांगसाठी भावा. महाराजांसाठी. हे बघा सुयोगची जाम फाटलंय. सुयोगचे डोळे बघा. डोळे बघा. मित्रांनो ऑफ रोडिंग करून बघा सकाळ हालत का बेकार झाली सगळं कपड्यांची पण. आणि इकडे बघा फायनली आम्ही वरती पोहोचलोय. बघा फायनली वरती पोहोचलोय. इकडे एक गाव आहे आणि त्यानंतर अजून हा सामान घेऊन वरती जायचं आहे. तर बघूया त्याला सामान उतरवतो. काकांना जायचं आहे मित्रांनो. बघा इथं सर्व सामान ठेवलेलं आहे. जेणेकरून पाऊस थोडा थोडा पडतोय त्यामुळे इथं सर्व सामान ठेवलं आहे. आणि इथून नंतर सॅग्रिगेशन करून थोडा थोडा सामान गाड्यावर घेणार. तोपर्यंत थंडा पिऊन घेतात सर्व. खतरनाक सर्वजण जमलीत. मित्रांनो हे बघा या साईडला सर्व सामान बांधून झालं आहे. फुल लोडेड आहे. याच्यात पण फुल लोडेड सामान आहे. याच्यात पण लोडेड आहे. इकडं सर्व बघा आपण आपलं डायरेक्ट इथून बॉर्डरवरनंच बोलवलेलं आहे. बंगालची बांगलादेश रिटर्न आणले का खास राज्याभिषेकासाठी. हा तर हा तो एकदा खांद्यावर उचलून नेणार आहे. त्यात काही इश्यू नाही. बाकी इकडे सर्व तयार झालेले आहेत. हा सर्व तामचुकार बघा. फक्त टोप घेऊन झालं त्यात काही इश्यू नाही. तर चला हा सामान घेऊन जायचं. आता वाजलेत बघा 10 वाजलेत. आता चढायला साधारणतः किती वाजतील 2 ते 1 तास. तरी अंदाज 12 वाजेपर्यंत तरी आम्ही पोहोचू वरती. तर जाऊया. आता खूप कष्ट आहेत जाताना. तर जाऊया पटापट. गाईस बघा हा असतो गडावर. तुम्हाला वाटते की वरती सर्व सोप्या रीतीने होतं पण त्याच्या मागची ही मेहनत आहे. अजून तर पाठी अजून एक यायचं आहे. हे थांबा थांबा. हे बघा दुसरा स्ट्रगल आहे. हे बघा हे दुसरा स्ट्रगल आहे. याच्यात फुल लोडेड सामान आहे. हे आपल्याला पाण्याचं घेऊन जायचं आहे.
आणि हा समोरचा डोंगर चढायचा पूर्ण. तर जाऊया, मध्ये मध्ये तुम्हाला शॉर्ट दाखवतो. रस्त्यातच चालत जाताना हे बघा, ही काजव्यांची रियालिटी बघा. हे बघा काय खतरनाक वाटते चालत जाताना. हे बघा एक नंबर वाटतंय. हे बघा माझ्यासारखं मजाच नाही गडावर जाताना हे अनुभवताना, सागर गडावर. तर हे बघा हे सर्व सामान घेऊन आम्ही इथं गड देवताच्या इथं पोचलो. म्हणजे हा पहिला टप्पा आहे किल्ल्याचा. आणि इकडं हा बघा, इकडे जो समोर आहे ना, तर समोर किल्ला आहे अजून तरी. इथून मेन म्हणजे इथून किल्ल्याची सुरुवात होते. आणि इकडे सर्व नाईट मोडचा आनंद घेतात. ते बघा बाकी इकडे हा सामान आणला आहे. आता एनर्जी ड्रिंक पित आहे. हे बघा या अन्न का खायची कामं नाही मित्रांनो, खूप स्ट्रगल करायला लागतं यासाठी. आणि जर तुम्हाला हा स्ट्रगल अनुभवायचा असेल तर पुढल्या वर्षी नक्की या आमच्या इथं, कॉन्टॅक्ट करा आमच्याशी. आमचा इंस्टाग्रामला पण पेज आहे, त्याच्यावर तुम्ही फॉलो करून आमच्या मोहिमेत सामील होऊ शकता तुम्ही पुढल्या वर्षी. तर हा स्ट्रगल आणि किल्ल्याची जर तुम्हाला खरी कसरत म्हणजे मावळ्यांनी वगैरे काय कसरत केली असेल ती तुम्हाला जर अनुभवायची असेल तर या किल्ल्यावर जरूर विजिट करा. आणि इकडं हे बघा हसताय, लाजला काय मित्रांनो, बॉडी झाली ना त्याची सध्या, तो लाजतोय खूप बघा बॉडी त्याची. आता तो सुहास हा उद्या पोजिंग मारणार आहे. इकडं अभिदाची बॉडी बघा, खायची काम नाही. हे बघा स्ट्रगल, याचं खरं स्ट्रगल आहे बघा. दुसरे यांच्या बॉर्डरवरचं जरा निरीक्षण चालू आहे. किल्ल्याची बॉर्डर हे बघा, सायंटिस्ट टाकता टाकता वाचलाय. हा सायंटिस्ट आमचा 2 वेळा बॅटरी बंद केली, बाकी काही नाही. एवढी मोठी दरी बाजूला आणि बॅटरी इकडे दाखवते, ही बाजूला दरी अशीच मजा करत आम्ही चाललो वरती. आता चला जाऊया हा सामान घेऊन. इकडनं सरळ जायचं आहे मित्रांनो. इथं महादरवाजा आहे आणि आम्ही महादरवाजेच्या इथं पोचलो. परत इथे एक ब्रेक घेतला आणि हा इथून व्ह्यू बघा खतरनाक असा. ही समोर JSW आणि समोर महादरवाजा. तर इथून 20 मिनटं तरी लागतील अजून आतमध्ये जायला आमच्या लोकेशनवर. आणि इकडे सर्व परत आराम करतात मित्रांनो. हा स्ट्रगल बघा, हा बुरुज आहे पूर्ण आणि त्या बुरुजावरनं चढवतात कारण हाच एक गडावर यायचा सोपा मार्ग आहे, त्यामुळे इथून पटापट चढवतोय. हा स्ट्रगलचा व्हिडिओ बघा. मला इकडून लाईट दाखव. इकडे तू इकडे थांबा थांबा थांब 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 खा त्याचा हात, त्याचा हात थांब. चल चल आलो. ऐसा मित्रांनो खाली खोल बघा इथे. एवढे खालून हे केलेलं आहे, एवढे खालून यांनी बिचारे वरती आणलेलं आहे. मित्रांनो हे बघा इकडं सामान वगैरे आणलंय आणि जस्ट इथं पोचलोय. बाकी इकडं आपल्या 3 कुक आहेत, एकदम जेवणाच्या भानगडीत आहेत ते. इकडं भात ठेवलंय आणि इकडं भाजी आहे. इकडं भाजी ठेवलंय, मस्त भाजी होतं. इकडं चवळीची भाजी आहे आणि इकडं भात, सुयोगनी भात ठेवलाय. इकडे सर्व सामान ठेवलाय. धुका दिसत असेल तुम्हाला कारण तिकडे सर्व चुलीचा धूळ इकडे येते. आणि हे मंदिर आहे, हे बघा इकडं मंदिर आहे. आणि इथेच आता आम्ही टेंट वगैरे लावणार आहोत. बघूया, या धुरामुळं काय दिसत नाही त्यामुळं बघा इकडं आपली बॅग आहे मस्त. आणि इकडचा व्ह्यू बघा खतरनाक आहे, काय प्रश्नच नाही.
मित्रांनो पाऊस आलाय थोडा थोडा, तुम्हाला दिसते थोडे थोडे स्पॉट पडताना. आणि इकडं मंदिरात आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या हे बघा. इकडे कांदे बटाटे पण काढून ठेवली जेणेकरून ते खराब नको व्हायला म्हणून. इकडे काहीतरी तयारी चालू आहे. आणि इकडं अजून जो आणलेला सामान खाली करतात. पाऊस पण आलाय. आता बघूया टेंट लावायचं की नाही, नाहीतर इकडेच या मंदिराच्या परिसरामध्ये झोपून जातो आम्ही. इकडं मित्रांनो बघा टेंट लावायची सुरुवात झाली. पहिला मानकरी दमून आलेला खालून, बादशाहमध्ये दमून आलाय अभिष शिर्के. दरवर्षीप्रमाणे त्यांनी पहिला त्यांचा जागा जिंकण्यात आली आहे त्यांनी टेंट लावून. पण बघा इकडे टेंट पिंट लावून रेडी झालेला आहे. इकडे जेवण पण चालू आहे. आता जेवण पण होईल आणि टेंट पण लावून झालं आहे. आज एकच टेंट लावणार आहे आणि बाकीचे सर्व इकडे बाहेर झोपणार आहे त्या साईडला. आणि आता बघूया बाकी बॅग बिग स्वतःने लोड करायचे. त्याचा टेंट आहे स्वतःचा, त्यामुळं पर्सनली कोण इथं दखल देऊ शकत नाही. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे सर्व घासून झाले आणि थंड वारा सुटलेला आहे. आणि इकडं आम्ही जरा जनावरांच्या प्रोटेक्शनसाठी इकडं जरा शेगोटी पण लावले. आणि इकडे बघा हातरून वगैरे टाकलं आहे. इकडे टेंटमध्ये 2 महत्त्वाची लोक झोपणार आहेत. आणि इकडं यांची जरा मूवी बघतात. हा ब्लॉग एवढाच होणार होता आणि आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटू. आता सर्व झोपतात, आम्ही पण खूप दमलो. खालून एवढा सामान वरती आणायचा होता त्यामुळे दमलो वगैरे. यार आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवरती. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा आमच्या पुढचे ब्लॉग.